स्वाती कापडणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार सर्वांना, आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापडणे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर खूप दिवस झाले माझा व्हिडिओ पण नाही आहे, कारण तर तुम्हाला मी मागे सांगितलं होतं, पण खूप गडबड पण चालू होती, त्यामुळे शक्य नाही झालं मला व्हिडिओ हे करण्यासाठी, वेळच नाही मिळाला। तर माझं उन्हाळ्याचं सार सामान पण राहूनच गेले, म्हणजे पापड वगैरे सगळं करायचं नेमकं त्यावेळेसच झालं। आणि नंतर म्हटलं करायचं, तर मध्ये 2-3दा नाशिक म्हणजे पाऊस सगळीकडेच पडला, तसं नाशिकला पण झाला, त्यामुळे ते पण कॅन्सल झालं। तर माझा अजून मसाला पण बाकी, ते तर लागतंच वर्षभरासाठी, तिखट मसाला हळद, तर ते मी आमच्या इथं नवीनच झालेलं आहे, नवीन म्हणजे काही मला माहीत नाही, माझ्या नंदा जाऊन आल्या, तर आता बघते मी तिथं गेल्यावर त्यांचं सगळं सामान पण तिथंच असतं, म्हणजे मिरच्या मसाल्याचं जे सामान लागतं ते सगळं तिथं असतं अवेलेबल, आणि ते तिथं लगेच डायरेक्ट करून देतात, म्हणजे आपल्याला घरून भाजून वगैरे नेण्याची गरज नाही। दरवर्षी मी घरातच सगळं करते, म्हणजे मसाल्याचं सामान आणि ते काळ्या मसाल्याचं ते घरात सगळं भाजते वेगवेगळं असं। तसं आज ह्यावेळेस मला खरंच टाईम भेटलाच नाही, त्यामुळे आता तिथं आहे, बघते मी कसं होते। आणि छान माझ्या नंदांनी पण केलं, तर छान झालं आहे, मला खूप आवडला तो, तर मी आता तिथं चालली आहे, तर बघू कसं होतंय। म्हसरूळ साईडलाच हे मसाले तयार करण्याचं आहे, मग आम्ही तिथे गेलो, पण तिथे सर्वच वस्तू तयार करण्यासाठी खूप छान छान होतं, म्हणजे उडदाचे पापड पण तिथे तयार करून देत होते लगेचच, काळा मसाला, तिखट, हळद, परत धण्याचे पावडर, उडदाचे पापड पण तिथे लगेच, म्हणजे पीठ मळून पापड तयार करून मशीनमध्ये वाळवून सगळं तयार मिळतात। त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्याही विकायला छान आहे, ज्याला तिखट लागतं तसं, म्हणजे शंकेश्वरी आहे, लवंगी आहे। मी पण तिथं 1 किलो धण्याचा असा मसाला घेतला, म्हणजे 1 किलो धणे आणि ज्याला जो मसाला लागतो कच्चा ते सगळं घेतलं, पण खरंच छान प्युअर असं होतं। मग तिथंच सगळं मोकळं करून गरम करून घेतलं आहे पा, तिथंच मस्त गरम करण्यासाठी पण छान सोय केलेली आहे। खरंच छान वाटलं की घरी मी किती तयारी करून आपण हे करतो, पण इथं सगळं स्वच्छ पण आणि लगेच गरम वगैरे करून लगेच मसाला तयार करून मिळतो। तुम्हालाही असा करायचा असेल तर खरंच जा, खरंच खूप छान आहे। मसाला भाजत होतो तोपर्यंत मी काही तिखटसाठी मिरच्या घेतल्या होत्या, तिथं उन्हात टाकण्यासाठी पण जागा होती, मग मी थोड्या वेळ तिथे खाट होती त्याच्यावर माझ्या मिरच्या सुकट ठेवल्या होत्या, आणि तोपर्यंत मग हा काळा मसाला भाजून घेतला। कांडप यंत्रात छान पद्धतीने काळा मसालाही तयार झाला, लाल तिखट, परत हळद, भर दुपारी गेल्यामुळे बरंच ऊन पण होतं, त्यामुळे खूप गरम होत होतं, पण छान असा मसाला तयार झाला। मग मी घरी गेलो, थोडं दमलोच होतं, आराम केला। मग संध्याकाळी मुलीला इच्छा झाली की एक छान केक तिने पाहिला होता आपले व्हिडिओ, तर तिला इच्छा झाली की करते, मग तिने हा ओरिओ केक तयार करते। मग ओरिओ बिस्किटपासून तिने मधलं जे क्रीम असतं ते पहिले बाजूला काढून घेतलं, आणि जे बिस्किट असतं त्याचे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले।
झाले ना, बारीक झाले. मग बिस्किटच्या पावडरमध्ये थोडं दूध टाकून त्याची छान अशी पेस्ट तयार करून घेतली. आणि ते एका बाउलमध्ये काढून घेतलं. जी क्रीम बाजूला काढली होती त्याच्यात पण थोडं दूध टाकून त्याची थोडी पेस्ट तयार करून घेतली. जी बिस्किटच्या पावडरची पेस्ट केली होती त्याच्यात थोडा इनो टाकला. नंतर ते छान मिक्स करून घेतलं. एका बाउलला खाली थोडं तूप लावलं आहे. त्याच्यात ती ओरिओ पावडरची पेस्ट तयार केलेली ती टाकून घेतो. नंतर मग ओव्हनमध्ये ते बेक करण्यासाठी ठेवलं. केक छान तयार पण झाला आणि मस्त छान स्पंजी झाला आहे बघा. मग एका तो प्लेटमध्ये काढून घेतला. एका साईडला चॉकलेट मेल्ट करून घेतलं. मग त्याचा एक लेयर कट करून जी बिस्किटची क्रीम पेस्ट करून ठेवली होती ती त्याच्यावर टाकली. जे चॉकलेट मेल्ट करून घेतलं होतं मग ते वरून टाकलं. केक छान दिसण्यासाठी त्यावर कॅडबरी अशी किसून टाकली. बघा खूप छान दिसते. थोडं थंड झाल्यावर छान लागायचं. थंडच व्हायला ठेवून कॅडबरीच आहे. नंतर थंड होण्यासाठी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवला आणि नंतर आम्ही टेस्ट केली. खरंच खूप छान झाला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कळवा कमेंटवर की कसा झाला. तरी हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटवर नक्की कळवा आणि स्वाती कापणे यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.